राजकारण करू नका आणि कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी नको. तुम्ही कसं ह्या दोन वक्तव्यांकडे पाहताय? शरद पवार साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो, पण आता साधारण त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की त्यांना अजितदादा बरोबर किंवा भाजप बरोबर जायची इच्छा दिसत नाही. पण मध्यंतरी हीच चर्चा चाललेली की दोन्ही पक्ष एकत्र येतील, मग शरद पवार यांचं हे जे वक्तव्य आहे ते न जाणार आहे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे. पण याच्या आधी जी काही चर्चा सुरू झालेली होती तसं वातावरण दोन्ही राष्ट्रवादीमध्ये होतं का? मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीची अशी काही खास चर्चा झालेली नसावी. ह्या नुसत्या चर्चा आहे, ह्या मीडियाद्वारे होणाऱ्या चर्चा आहे किंवा एकमेकांच्या बद्दल आपले विचार व्यक्त करण्यापुरती मर्यादित अशी चर्चा आहे. निर्णय शेवटी शरद पवार साहेब घेतात आणि शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की अशा संधी साधू याच्याबरोबर आपल्याला जाणं योग्य होणार नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांना सरकारमध्ये सामील व्हायचं नाही किंवा सरकारी पक्षाबरोबर जायचं नाही. अगदी. दुसरं महत्त्वाचं वक्तव्य आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलेलं आहात. त्यांचं एक म्हणणं आहे की कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको. तुम्हाला काय वाटतं ह्या वक्तव्याबद्दल? पवार साहेबांनी 50-60 वर्ष राजकारणामध्ये घालवलेले आहेत आणि एक सेक्युलर पक्ष म्हणून त्यांची भूमिका नेहमीच त्यांच्याबरोबर राहिलेली आहे. ते भाजपच्या कायम विरोधामध्ये त्यांनी राजकारण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना स्वाभाविक असं वाटतं की भाजपबरोबर गेल्यामुळे पूर्ण आयुष्यभराचे जे तपश्चर्या आहे ते खोल जाता कामा नये. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. आणि भाजपसोबत गेलेल्या संधी साधूंना सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवार यांच्या वक्तव्यानं अजितदादा गटासोबतच्या युतीच्या चर्चेला ब्रेक लागलाय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वातावरण आणि अशी चर्चा समोर येत होती आणि पुन्हा एकदा शरद पवार यांनी या चर्चेला छेद दिलाय.